दिल्ली पोलिसांकडून अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटिसा देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। सीजेपी आंदोलनाच्या वेळेला आक्षेपार्ह आणि अपमानास्पद पोस्ट हटवण्यासाठी या नोटिसा असल्याची सूत्रांची माहिती आहे। पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधातील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याची विनंती करण्यात आली आहे। पोलिसांनी अशा अनेक अपमानास्पद पोस्टची ओळख पटवल्याची माहिती आहे। अभिजित दिपकेंनी कपिल सिब्बल यांची भेट घेतली आहे। जवळपास 25 मिनिटं दोघांमध्ये कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे। आंदोलकांवरील दाखल एफआयआर मागे घेण्याबाबत सरकारनं आश्वासन दिलंय। यावरही भेटीमध्ये चर्चा झाली। तसंच लाठीचार्ज केलेल्या पोलिसांवर सुद्धा कारवाई करण्यासंदर्भातील कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे। आगे की रणनीति हम बताएंगे, जल्दी बताएंगे। कल ही तो खत्म हुआ है, थोड़ा तो हमें टाइम दे दीजिए। बिल्कुल सर। यस। और पंजाब पेपर लीक को लेकर कुछ कहेंगे सर? उस पर भी करेंगे, हम बोलेंगे, हम उसी की पर प्लानिंग कर रहे हैं अभी। और चलिए, आगे कुछ सरकार से कुछ आपकी बातचीत रही है आगे के लिए, मतलब? जो केसेस हो रहे हैं उस पर बातचीत चल रही है। किसी भी जो भी स्टूडेंट है किसी पर भी केस नहीं लगनी चाहिए। बिल्कुल चलिए। ठीक है। अभिजित दिपके आणि कपिल सिब्बल यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण ही बैठक झालेली आहे। जवळपास 25 मिनिटं ही बैठक झाली। या बैठकीमध्ये आता पुढची नेमकी कायदेशीर पावलं कशा पद्धतीनं उचलली जाणार आहेत या संदर्भातली चर्चा सविस्तरपणे झाल्याची या ठिकाणी माहिती मिळते। विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्ज विरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होतीये। 2 वेगवेगळ्या याचिकांवर सुनावणी होणार आहे। दिल्ली पोलिसांवर लाठीचार्ज आणि क्रूरतेचा आरोप आहे। 24 जुलैला सुनावणी घेण्यास सरन्यायाधीशांनी नकार दिला होता। आज ही सुनावणी होती। या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय पाहणं महत्त्वाचं असेल। 100 पेक्षा अधिक विद्यार्थी जे आहेत ते या लाठीचार्जमध्ये जखमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने एक टिप्पणी जी आहे ती करण्यात आलेली आहे की जास्त बळाचा, पोलीस बळाचा वापर या ठिकाणी करण्यात आला। मात्र आता सुप्रीम कोर्ट आज सुनावणीमध्ये नेमकं काय म्हणतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। 24 तारखेला सुप्रीम कोर्टानं सुनावणी घेण्यास नकार दिलेला होता। आमदार रोहित पवारांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होतीये। 22 मार्चला घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपर फुटीबाबत ते माहिती देणार आहेत। आमदार रोहित पवारांचं हे ट्विट आहे। औषध निरीक्षक परीक्षा पेपर फुटीवर आज रोहित पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या पेपर फुटी संदर्भात रोहित पवार काही मुद्दे जे आहेत ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार आहेत। ते काय बोलणार, कोणावर बोट ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एमपीएससी औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटल्याचा आरोप होतोय आणि परीक्षेच्या 2 दिवस आधी पेपर फुटल्याचा आरोप होतोय। प्रश्न उत्तरं परीक्षार्थींना व्हॉट्सअपमधून दिल्याचा आरोप आहे। कठोर कारवाई करा आणि परीक्षा घ्या, तक्रारदार गांगर्डेंची ही मागणी आहे। लोकसेवा आयोगाने 22 मार्च 2026 रोजी ड्रग इन्स्पेक्टर यासाठी क्लास 2 यासाठी एक्झाम घेतली होती। त्याचे पेपर 20 मार्च 2026 म्हणजे 2 दिवस अगोदरच काही उमेदवारांकडे व्हॉट्सअपद्वारे आली होती। त्यामध्ये असं सांगण्यात आलेले आहे चॅटिंगमध्ये की तुम्ही 78 ते 80 क्वेश्चन बरोबर लिहा, 10-12 क्वेश्चन चुकीचे लिहा आणि आपण जे ते 200 क्वेश्चन पैकी त्यातील 90 क्वेश्चन त्याचे ऑप्शन सुद्धा सेम आलेले आहेत आपल्या मेन क्वेश्चन परीक्षेमध्ये।